चल 2 घास खाऊन घ्या. तुझं नाव बी माहित नाही आम्हाला. नकोय मला. असं काय करतोयस? अन्नावर कशा पैरा काढतोयस रे? हा, आणि उपाश्रम कसं चालेल सांग बघू. उपाशी नको राहूस. चल 2 घास खाऊन घे. काय बाय अम्मा जोडपणा हाय. इथं लोकांनी एका टायमाचं जेवण मिळाना झालंय आणि ह्याला 2-2 टायमाचं मिळतंय तर गिळवणं झालंय. तुला माहित हेच मी म्हणली मला वाढलेलं खाता येत नाही. ते मला आतमध्ये जेवायला वाढलंय ना, ते खाता येत नाही का असं म्हणायचंय तिला. तू खा 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 बाबा. अहो आई, त्याला नसल खायचं तर राहून दे. त्याला लाता खायची असतील लाता. बलम्या तू जरा गप बस की रे. आता त्यांना नसल भूक तर कशा पाय खातील ना ते. नकोय मला जेवण. कशाला माझ्यावर जबरदस्ती करताय उगाच. खा बाबा, मी लय खर्च करून ते आणलंय तर तुला खायला लागन नाही कसं. थांब, मी ना मंजूलाच बोलवते. हे मंजू. मंजू आता बाई तूच समजवयास. मी लई समजवायचा प्रयत्न केला पण जेवतच नाहीत बघ. अगं म्हणजे ज्याला अन्नाची किंमत नाही त्याच्या नरड्यात कशा पाय ठाकत्यात. ह्याला फुकटचं पोसाय. आमचं घर काय धर्मशाळा आहे वी. आत्ते जरा थंड घे. खरंच भूक नाही लागली? हे बघ, उपाशी पोटी झोपू नये असं आपली मोठी माणसं सांगतात ना. आईने एवढं प्रेमानं बनवलंय. 2 घास खा. मला नकोय जेवण. मला काहीच नकोय. मला जायचं इथनं. आणि हे सगळं तुम्ही कशासाठी करताय ना मला माहितीये. का? उद्या मी तुमच्या बाजूनी साक्ष द्यावी म्हणून. आणि मी साक्ष देणार नाही म्हणजे नाही. फक्त तुम्हाला बघून ना मला माझ्या आईची आठवण आली म्हणून मी इथं थांबलोय. हे 74 रे हे मस्ती झाला. एका बुक्कीची हॉल ना तुझा. हे बघ, तुझी उद्याची साक्ष आमच्यासाठी खरंच लई महत्वाची. पण तुला जर साक्ष द्यायची नसेल तर तू नको दे. पण असं जेवणावर राग नको का. खाऊन घे 2 घास. 2 वेळच्या जेवणासाठीच हे शूटरचं काम निवडलंस ना. कारण कुणी स्वतःच्या मनाने एवढं वाईट काम तर नाही करणार. खरंच तुला साक्ष नाही द्यायची ना, नको दे. पण असा जेवणावर राग नको काढ. खाऊन घे. अहो वहिनी, असं काय बोलताय? एवढी मोठी रिस्क घेऊन त्याला आपण इथे घेऊन आलोय. आणि ह्यानं जर साक्ष दिली नाही तर आपला सत्य जेलमध्ये कायमचा अडकल. बलमा, मला वाटतं आपण फक्त आपला विचार करतोय. जरा ह्याच्या जागी उभं राहून पण बघूया की. जसं आपल्याला सत्य सुटून बाहेर यावं असं वाटतं तसं याला स्वतःच्या जीवाची पर्वा असणारच ना. वहिनी, मला तुमची काही थिअरी पटणं झाली. ऐका, ह्याला उपाशी ठेवा म्हणजे काय सरळ होतोय बघा. नाहीतर एक काम करा, तुम्ही बाहेर जावा. त्याला सुतासारखं सरळ करतो. बलमा सोड. जर आपल्याला ह्याला उपाशी ठेवून त्रास द्यायचा असेल तर आपल्यात आणि ठाकूर साहेबांमध्ये काय फरक राहिला? बलमा, हे बघ, मला मान्य आहे की त्याच्याकडनं चुका झाल्या. तो बी माणूसच आहे ना आपल्यासारखा. त्याला बी भूक लागत असत. कुणाला उपाशी ठेवून आपल्याला आपलं काम नाही करून घ्यायचं. हे बघ, तुला आमचा जेवढा अपमान करायचा तेवढा कर. पण जेवणावर राग नको काढू.
धर. हॅलो. हा पप्पा बोला. हॅलो बळवंता, स्केच रेडी आहे, घरी आहे. बरोबर आलोच. वहिनी वहिनी आलीच. काय झालं? अहो पप्पांचा फोन आलता, ते गुंड्याचं स्केच रेडी आहे, मी जाऊन घेऊन येतो. ठीक आहे. पप्पा झालं स्केच? हा बळवंता, आलास का तू? हा. एक मिनिट. हे बघ, हेच त्या माणसाचं स्केच जो आपल्या घरात चोरी करायला आला होता. पप्पा एकच नंबर. आता ह्या स्केचच्या मदतीनं त्याला आपण हुडकणं सोपंच आहे. पण पप्पा 100% हाच माणूस होता ना? बळवंता, हा. एकदा बघितलेल्या माणसाला मी सहसा कधी विसरत नाही. 100% हाच माणूस होता तो. पप्पा टेन्शन घेऊ नका, चोर सापडल्याचं म्हणून समजा. फक्त ना हे आपण एकट्यानं करून उपयोग नाही, पोलिसांची मदत घेतली पाहिजे. एक काम कर, या स्केचच्या काही कॉपीज काढ. हे मूळ स्केच जे आहे ते पोलिसांना दे आणि कॉपीज आपल्या जवळ राहू देत. तर पप्पा येतो मी. चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता. बळवंता, अरे काय चाललंय? अहो ते मी इथून चाललेलो, ही अचानक स्पीड न आली आणि धडकली. पडली असती म्हणून मी तिला अशी पकडली, नाहीतर हे झालं आणि ते हे मणी पडली तिचे सगळी. काय रे, शोधा आता ते मनी. हा ए सवे, जरा बघून चालत जा की. थांब तुला मणी शोधून देतो. शोध शोध. इथं खाली खाली नाही खाली. हा थांबा. हा थांब हा इथं आहेत. पुढे असतील बघ 2. हा हा बघ बघ, बाहेर आहे आता. अरे सगळ्या उचल जरा, अडकलोय. काय चाललंय तुमचं? अहो पप्पा अडकू जरा, या उचलाव कसं जरा. काय आत गेलाय? अहो तो मणी काढा, मणी मणी उचलाय गेलो. घे घे, हा त्याला बाहेर काढ, बाहेर काढ त्याला. बाहेर काढ. शांत बस, बळवंतच आहे तो. तेच सांगतोय आम्ही, ऐकायला तर पाहिजे. थांब जरा. ए उचल उचल. हा, ये बाहेर, हळूच हळूच ये. ये लवकर. सुचलं पाहिजे. बघ पण तू काय करत होता खाली? सांगतो ह्याला माहितीये का, मी नसं निघालेलो आणि सवयीतनं पळत आली आणि ती मला धडकली. तिचं मनी असं खाली पडलं आणि ती मनी आता खाली गेलो. हेच ते मनी, तर तुम्ही माझं मनी सुजावलं. चित्रकार उचला बघ मला. हा बळवंत, उठ 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 उठ. सगळे ते स्केच घे. मी मारून मारून थकले. बघ आणि तू कशा आलतास पण इथं? हा कळलं, तुझ्या लाडक्या पाठवलं असं ना तुला इकडं.
बरं झालं आला तर तिला निरोप दे का उद्या कोर्टाची तारीख आहे, पण तिला अजिबात तिकडे यायची गरज नाही म्हणून. अगं पण का म्हणजे मागच्या टाइमासारखं ती येईल आणि सत्याला तिच्यामुळे जामीन मिळायचं नाही असं काहीतरी कटाकार असताना करल बघती. अगं मम्मी पण ते असं का करतील? तिच्या मनासारखं राहिला नवीन यार शोधलाय ना तिनं, म्हणजे तिच्याबरोबर फिरायची कमी झाली. माया शांत बसशील का जरा? ओ चित्रकार गप्पा जा तुम्ही, मी जी बोलते ती खरंच आहे. ती जाऊ दे बलम्या, काय बी करून ह्या टायमाला सत्याला जामीन मिळायला पाहिजे बरं का, सांगू ठेवते मी. मागच्या टायमासारखं काय होऊ देऊ नकोस. अगं मम्मी असं काय होणार नाही. आता आपल्याकडे पुरावा आहे, तो पुरावा पोलिसांना दाखवू आणि आपल्या घरी चोर का शिरलेला, कुणाच्या सांगून शिरलेला त्याची सगळी माहिती काढू. कसला पुरावा आहे? हा बघ, हाच तो पुरावा आहे जो घरात घुसला आणि सत्याचं कडं चोरलं. जे मुकादमाच्या खुनाच्या आरोपाखाली पुरावा म्हणून वापरले गेले बघ, ते ह्योच चोर आहे. हेच स्केच कुणी काढले माहितीये का? पप्पांनी स्केच काढले. आणि मम्मी ह्या स्केचच्या आधारे जर चोर सापडला आपल्याला तर विषय एंड होईल आणि आपला सत्यानिरुद्ध सुटेल का नाही बघ. चालतंय मी बाप्पा येतो. सावकाश. ए त्याच्या कॉपी काढायला विसरू नको. गुन्हा कबूल करायची ऑफर देत होता. मला म्हणत होता गुन्हा कबूल कर, तुला कमीत कमी शिक्षा कशी द्यायची ते मी बघतो. पण त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊन आलो मी. मंजू चल बाळा खाऊन घे चल. नकोय मला. नकोय म्हणजे हा असं कसं म्हणतेस ग? हा हे बघ पोटात 2 घास गेले ना की पोटाला बी आराम असतो आणि डोकं बी शांत राहते बघ. चल खाऊन घे बघू. आई अगं मंजू माझ्यासाठी खाऊन घे बाळा. चल घे. गुन्हेगार आहे यो आणि गुन्हेगाराला या जेलमध्ये हेच जेवण मिळतं, याच खायचं त्यानं. मंजू हे बाळा. मंजू अगं काय झालं रडायला? हा असं अचानक रडायला काय झालं? सांग मला काय झालं? आई मी तर घरचं चांगलं चुंगलं खाते आणि सतत तिथं जेल मधलं खातो. काय चव नाही काय नाही. कसं खात असेल ग? त्याचे लय हाल होतात तिथं. मी त्याच्यासाठी जेवण घेऊन गेले होते. ठाकूर साहेबांनी ते त्याला खायला नाही दिलं. शिळपाक काहीतरी खायला दिलं. त्याचे लय हाल होतात ग. तरी सुद्धा सध्या हसत हसत माझ्याकडे बघून खात होता. मंजू हे पोरी आयुष्य असंच असतंय ग. सगळे दिवस अनुभवायला लागतात बघ. पण हे वाईट दिवस बी लवकरच सरतात आणि चांगले दिवस येतील बघ. सत्यजितराव जेल मधनं लवकरच बाहेर पडतात. आई सत्या जेल मधनं बाहेर पडेल त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघते. त्याचे हाल बघणं झालं मला. तो लाट दाखवत असेल त्याला त्रास होत नाही, पण तू किती सहन करते मला माहितीये. तुमच्या दोघांचा बी त्रास कळतोय पोरी मला. पण आता माझं ऐक, मी सांगते म्हणून 2 घास खाऊन घे. चल. नाही आई, सत्या तिथं जेल मधलं जेवत असताना माझ्या घशाखाली कसं उतरेल ग घास? नकोय मला. हे बघ मंजू, तुला सत्यजितरावांना जर सुखरूप जेलमधनं बाहेर काढायचं असेल ना तर तुला पूर्ण ताकदीनिशी त्यांच्यासाठी लढावंच लागेल. आणि त्यासाठी आधी तुला स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं लागेल बघ. तुला तुझ्यासाठी नाही सत्यजितरावांसाठी खावंच लागेल. तर खा बघू.
आई, मुकादम जिवंत असेल ना ग? म्हणजे ज्याने कुणी त्याला किडनॅप केलंय त्यानं त्याला मारून टाकलं नसेल ना? असं का विचारतेस? कारण मुकादमाची डेड बॉडी अजून सापडली नाही. म्हणजे ती आपल्या जमाचीच बाजू आहे, पण मुकादमाची डेड बॉडी सापडली नाही म्हणजे सत्यानंच त्याचा खून केलाय असं सिद्ध करायचा प्रयत्न केला तर? मला नाही वाटत तसं. कारण तसं जर असलं असतं ना तर त्याची बातमी आपल्याला आधीच कळली असती बघ. आणि मुकादमाची डेड बॉडी ज्या अर्थी सापडली नाही त्या अर्थी ते जिवंत असणार. त्या मुकादमाला ज्याने कोणी किडनॅप केलंय तो मुकादमाचा शत्रू नाही तर सत्यजित रावांचा शत्रू असणार आहे. आणि सत्यजित रावांना अडकवण्यासाठीच त्यांनी सगळं केलं असणार आहे बघ. आणि सत्याला पूर्णपणे अडकवण्यासाठी म्हणूनच त्यांनी मुकादमाला खरोखर मारलं असेल तर? कोण आहे? इथं कशा पाय आलाय? मला मारायला आलाय का? मला मारू नको, मारू नको, मला मारू नको, मला सोडा मला. कोण आहे? अरे बोलत का नाही? कोण आहे? मला मारायला आलाय काय? मारतोय मला? मारू नको. पाणी पाणी. देना पाणी आहे. कोण आहेस तू? अरे कोण आहे? सांग ना. तात्यासाहेब तुम्ही? हो मीच आहे. तुम्ही हे समज करत होता? तात्यासाहेब मोहिते पाटील. असाच आहे मी. असाच करतो मी, असाच वागतो मी. बसला ना धक्का. कशा पाहिजे? मी तर तुमचाच माणूस आहे ना. किती दिवस ठेवणार आहे मला अजून इथं? उद्या तारीख आहे सत्याची. त्याची जमानत होईल. तो बाहेर आला की तू मोकळा. पण म्या मोकळा झालो तर मग सिद्ध होईल की माझा खून झालेलाच नाही.
आणि तो सत्य आपसूक सुटल. करेक्ट, एकदम करेक्ट. कन्फ्युजन आहे मोठं आता. काय करायचं? तुला जावं लागेल, सत्याला जावं लागेल. कुणाला पाठवू बरं? कुणाला पाठवू? असाच आहे मी, असंच करतो मी. जगण्याची धडपड, जीव वाचवायची, जगायची धडपड. आवडलं? कौतुक, कौतुक, केवळ कौतुक. घ्या नगरसेवक, कपडे घ्या नवीन. घ्या घ्या बदला. घुसपुडे. हा साहेब. साहेबांना नवीन कोरी करकरीत कपडे दिली का नाही? हो साहेब, करकरीत. आज सोन्याचा दिवस आहे साहेबांचा. हो खरंय खरंय. नाही, निकाल तर विरोधातच लागणार आहे. मग आपण पण काही यांची हौस मौज केली पाहिजे का नाही? हा, बदल बदल, पटापट बदल, वेळ नाही आपल्याकडे. आता नगरसेवक म्हणल्यावर कोर्टात सजून दजून गेला पाहिजे का नाही? इम्प्रेशन. घुसपुडे. हा साहेब. परवा आपण जो पाहुणचार केला त्याच्या काही आठवणी राहिल्यात का बघा साहेबांच्या अंगावर. जागा द्या. हो साहेब, दिसतोय. मग झाका द्या. हो साहेब. हा, हे भारी दिसते. ए, काय झालं असायला? अरे काय झालं असायला? भीती, ही अशी भीती असायला पाहिजे माणसाला. साहेब, मला तुम्ही मारल्याचे डाग कोर्टात दिसतील आणि कोर्ट तुम्हाला शिक्षा देईल म्हणून घाबरलाय ना तुम्ही? चांगला आहे. कायद्याची अशी भीती असलीच पाहिजे. घुसपुडे. येस सर. घेऊन चला याला. हो साहेब. चल. आम्ही कोर्टात निघालोय. तुम्ही शूटरवर लक्ष ठेवा. वहिनी, पप्पाने स्केच काढले बघा. सत्याच्या वस्तू सोडल्या. हे शूटर आहे का? बलमारे, ह्योच तो माणूस आहे. आता या स्केचमुळे त्याला शोधणं सोपं जाईल आपल्याला. एकदा का हा सापडला ना, का सत्याला बाहेर काढणं अजून सोपं होईल. अहो वहिनी, आज कोर्टात काय होणार आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आता ह्या शूटर म्हणतो की साक्ष देणार नाही. हिनं साक्ष दिली तर सत्य सुटेल, तर जामीन होणार आहे. आपण काय पण करून ह्याला साक्ष द्यायला लावली पाहिजे वहिनी.
बलमा काळजी करू नकोस, आपण काहीतरी करूच. सत्याला काही नाही होणार. अहो वहिनी, असं नुसतं बोलून नाही काय होणार. हे ना साक्ष द्यायलाच पाहिजे. आपण त्याला सांगू की साक्ष दे म्हणून. इतके दिवस आपण त्याला जपलाय, चांगलं चांगलं खायला घातलंय, त्याचा जीव वाचवलाय आपण. नाही नाही, मला वहिनी काही पटत नाही. त्याला मी इथून जाऊन देणार नाही. त्याला घे बाय. बलमा मी जातोय. तुला साक्ष नाही द्यायची ना, ठीक आहे, पण जपून राहा. बाहेर तुला मारायला माणसं टपली आहेत. ते तुला असंच नाही सोडणार जसं आम्ही सोडतोय. एक काम कर, सरळ हायवेला जा, ट्रक पकड आणि खाली कर्नाटकात जा. आम्हाला सुद्धा सांगू नकोस तू कुठं चाललास, तरच तुझा जीव वाच. आणि इकडं अजिबात फिरकू नकोस. आणि जमलं तर परत कुणाच्या आयुष्याशी खेळू नकोस. चांगलं काम शोध आणि ते कर. आपलं पोट भरण्यासाठी योग्य काम शोध आणि ते कर. जा तू. आजपासून ही खोली तुझी. काही दिवस तुला इथंच राहायचे. या खोलीतनं बाहेर पडायची काही गरज नाही. तुला जे हवं असेल ते बसल्या जागी इथे मिळ. आणि बघ, अजिबात घाबरू नकोस. मी तुला काही नाही होऊ देणार. आराम कर. हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. तुला कुणीच काही नाही करणार इथं. तू पूर्ण सेफ आहेस इथं. झोप. हे माझी एवढी काळजी का करते आणि एवढी आपुलकी का दाखवते? जा. थांब.
गुड मॉर्निंग मिस्टर सत्यजित सुर्वे. आजपर्यंत फुकट सल्ले मी कोणालाच दिले नाही, पण आज तुला द्यावा असं वाटतोय. काय करणार, तुला गरज आहे ना त्याची. तू जर या अपेक्षेवर आला असशील की तुझी सुटका होईल किंवा तुला जामीन मिळेल, तर या खोट्या अपेक्षेवर नको राहूस. कारण मी तुला सेंट्रल जेलला पाठवण्याच्या तयारीत आले आहे. हसतोयस तू? खूप हसायला येतंय. चाल, मन भरून हसून घे. काय यापुढे तुला फक्त रडायचंय. चौदा वर्ष. पुढच्या 14 वर्षांसाठी तुला खडी फोडायला आत पाठवते की नाही ते तू आता फक्त बघच. ओ मॅडम, माणसानं स्वप्न बघावी, पण ती रंगवत बसू नये. कारण रंगवत बसलो ना तर ती पूर्ण पण करायची आहेत हे आपण विसरून जातो. माझ्या सत्याला तुम्ही 14 वर्ष जेलमध्ये खडी फोडायला पाठवणार, ते पण तुमच्या ठाकूर साहेबांच्या खोट्या आणि फुटकळ पुराव्यांच्या आधारावर. माझ्या नवऱ्याला चॅलेंज केलं ना, मी पण माझ्या नवऱ्याला वचन देईन, 7 जन्म 7 दिन असं. त्यामुळं 14 वर्षाची शिक्षा तर सोडाच, 14 मिनिटात बाजी पलटवते की नाही ते बघाच. माझा रेकॉर्ड नाही माहित का तुला? ऑपोजिशनच्या वकिलाची थोडीफार चौकशी केली असशीलच तू. तेवढी तर चौकशीबाज आहेस असतो. आजपर्यंत मी एकही केस हरले नाही. या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे मी, कळलं? मग तुमचं अभिनंदन. आयुष्यातली पहिली केस तुम्ही हरणार आहात.